नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत मी 1-2 दिवसापूर्वी एक आपल्या पुस्तकाचा कव्हर टाकला होता. त्या पुस्तकाचं नाव होतं लिव्हिंग विथ मेटाबॉलिक सिंड्रोम. तर ते नाहिद अली यांचं पुस्तक होतं, जे स्वतः एक MD डॉक्टर आहेत. त्यांनी PhD केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ, ज्याला आपण आरोग्याच्या बाबतीत अतिशय उच्च समजतो असं मानलं जातं, त्या पुस्तकाच्या त्यांचं मी पुस्तक वाचलं. त्या पुस्तकातून मला एक गोष्ट जाणवली की त्यांनी मेटाबॉलिक सिंड्रोमची अतिशय चांगली व्याख्या केली आणि त्या व्याख्येमध्ये त्याने असं म्हटलं होतं की तुम्हाला जर मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर तुम्हाला लक्षणं कुठली आढळतात किंवा आजार कुठले होतात. तर मुद्दाम त्या आजाराची मोठी लिस्ट असल्यामुळे मी थोडंसं आपल्याला पाहून सांगतो. त्याच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे पोट वाढणं, मधुमेह, डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, ब्लॉकेज, हृदयरोग, तुमच्या किडनीमध्ये खडे होणे, युरिक ॲसिड वाढणे, किडनीचे आजार, तुमची त्वचा काळी पडणे, तुमच्या जनरली स्त्रियांना होणारा गर्भधारणेच्या वेळेला डायबिटीज असेल, त्याला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात. कुणाला तुमची ॲलर्जी असेल किंवा तुम्हाला फार काम करून फटीक येत असेल किंवा अलीकडे स्त्रियांना अतिशय लवकर येणारा मोनोप्लॉज असेल किंवा तुम्हाला असं भीती वाटते काही आजार आम्हाला